बोधकथा कुत्रा आणि कोंबडा. कुत्रा आणि कोंबडा यांच्यामध्ये चांगली मैत्री होती. दोघेही बरोबर असायचे. एकत्र बसणे, बोलणे, खाणे पिणे आणि गप्पा मारणे असा त्यांचा दिनक्रम असायचा. एकदा ते दोघेही गप्पा मारता मारता फिरत फिरत जंगलात गेले. ते दोघेही गप्पा मारण्यात इतके मग्न झाले की संध्याकाळ कधी झाली हे त्यांना कळलेच नाही. पण काही वेळाने हे कोंबड्याच्या लक्षात आले. कोंबडा घाबरून बोलला, आत्ता काय करायचे? बोलता बोलता सूर्य मावळला आणि आकाशात तर आता चंद्र दिसू लागला. रात्री आपण घरी कसे जायचे? त्याला धीर देत कुत्रा म्हणाला, अरे यामध्ये घाबरायचे काय कारण? तू झाडाच्या फांदीवर बस आणि झोपेचा आनंद घे. मी पण त्या झाडाच्या खाली जाऊन बसतो आणि तू झोपलेल्या झाडावर नजर ठेवतो, म्हणजे कोणतेही जंगलातले जनावर तुझ्याकडे वाईट नजरेने पाहणार नाही. कोंबड्याने त्याचे म्हणणे ऐकले आणि तो झाडाच्या उंच फांदीवर जाऊन झोपला. कुत्रा पण दुसऱ्या झाडाखाली जाऊन बसला आणि रात्रभर तो कोंबडा असलेल्या झाडावर लक्ष ठेवून होता. सकाळ झाली. लवकर उठून सवयीप्रमाणे कोंबड्याने बांग दिली. कोंबड्याचा आवाज सर्वत्र जंगलात ऐकू गेला. सगळे प्राणी पक्षी हैराण झाले. आज जंगलात पाळीव कोंबडा कसा काय? तो कुठे आहे? पण एका धूर्त कोल्ह्याने अंदाज लावला की कोंबडा कुठे असावा. मग तो त्या झाडाच्या जवळ आला आणि कोंबड्याला पाहून विचार करू लागला. आज खूप छान सकाळ झाली. सकाळी सकाळी कोंबडा खायला मिळणार. फक्त थोड्या चतुरपणाची गरज आहे. हा विचार करत करत तो झाडाच्या खाली जाऊन गोड आवाजात बोलला, वा कोंबडे दादा, तुझे गोड गाणे ऐकून माझे मन खुश झाले. खाली येऊन मला पण 2-4 गाण्याच्या ओळी सांग. हे ऐकून कोंबडा आनंदित झाला. परंतु तो एवढा पण मूर्ख नव्हता की कोल्हा म्हणाला म्हणून झाडावरून खाली उतरेल. कोल्ह्याच्या मनातले कोंबड्याने ओळखले होते. तो म्हणाला, तुझे म्हणणे बरोबर आहे कोल्हे दादा. थांब, मी खाली येऊन तुला गाणे म्हणायला शिकवतो. पण माझे एक काम कर, त्या पलीकडच्या झाडाखाली माझा मित्र झोपला आहे. तो ताशा वाजवेल आणि आपण दोघे मिळून गाणे म्हणूया. दोघांचे सूर बरोबर लागतील. खूप मज्जा येईल. हे ऐकून कोल्हा आनंदाने नाचू लागला. तो पटकन कोंबड्याने सांगितलेल्या झाडाखाली गेला. पण जसे तो झाडाजवळ गेला, त्याची नजर झोपलेल्या कुत्र्यापाशी गेली आणि कोल्ह्याच्या काळजाचा ठोका चुकला. त्या दोघांचे बोलणे ऐकून कुत्रा आधीपासूनच सावध होता. झोपायचे नाटक करून पडून राहिला होता. त्याला बघून कोल्हा पळणार एवढ्यात कुत्र्याने झडप मारून त्याच्या पायाचा चावा घेतला. कोल्हा ओरडत ओरडत जंगलाच्या दिशेने निघून गेला. तात्पर्य, धोका देणाऱ्यांनाही धोका असतोच. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग.